नमस्कार मित्रांनो, कृष्णा मोटिवेशनल स्टुडिओ या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। जिजामाता म्हणजे फक्त शिवरायांची आई नव्हे तर स्वराज्याची पहिली शिल्पकार आहे। त्या काळात स्त्री म्हणजे मर्यादित राहणे अशी समजूत होती, पण जिजामातांनी संपूर्ण इतिहास बदलला। लहानपणापासूनच त्यांनी शिवाजी महाराजांच्या मनावर रामायण, महाभारत आणि संपूर्ण वीरांची चरित्र कोरली। त्यांना फक्त गोष्टी सांगितल्या नाहीत तर स्वराज्याचं मोठं स्वप्न दिलं। शिवाजी महाराज लहान असताना जिजामाता म्हणायच्या, परकीयांच्या गुलामगिरीत जगणं म्हणजे मरणासारखंच आहे। आपली माती, आपला धर्म, आपला मान यासाठी उभा राहा। त्या शब्दाने एक बालक घडत नव्हता तर भविष्यातला राजा तयार होत होता। पती गमावला, आयुष्य संघर्षात गेलं, पण जिजामाता कधी खचल्या नाहीत। दुःखाला त्यांनी शक्तीत बदललं। शिवाजी महाराज जेव्हा प्रत्येक लढाई जिंकत होते तेव्हा त्या विजयामागे एका आईची शिकवण होती। न्याय, प्रजा आणि स्त्रियांचा सन्मान हे सगळंच जिजामातांनीच रुजवलं। म्हणूनच म्हणतात, जिजामाता जर नसत्या तर शिवाजी महाराज नसते, आणि शिवाजी महाराज जर नसते तर स्वराज्याचं स्वप्न अपुरं राहिलं असतं। आजही जिजामाता आपल्याला सांगतात, परिस्थिती किती कठीण असली तरी स्वप्न मोठं ठेवा, संस्कार प्रबळ ठेवा आणि अन्यायाविरुद्ध उभा राहा। जिजामाता म्हणजे धैर्य, जिजामाता म्हणजे प्रेरणा आणि जिजामाता म्हणजे स्वराज्याची जननी। 1600 शतकातील मोगलांच्या छताडात धडकी भरवणारं वाक्य म्हणजे, हुजूर मराठी आ गए। सकल मराठा समाज आयोजित राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ जन्मोत्सव सोहळा 12 जानेवारी 2026 रोजी संध्याकाळी 7 वाजता जिजामाता चौक, गणपत गल्ली, मच्छे येथे होणार आहे। या कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख वक्ते आहेत सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज श्री जयाजीराव मोहिते, आणि प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत माननीय आमदार श्री अभय पाटील साहेब। तर सर्वांना विनंती आहे, आपल्या पूर्वजांचा इतिहास ऐकण्यासाठी सर्वांनी वेळेत उपस्थित राहा। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। सर्वांना जिजामाता जन्मोत्सवाच्या हार्दिक मंगलमय शुभेच्छा।